हॅलो फ्रेंड्स, शौर्य आणि दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे नवरात्रीचा 6वा दिवस. तर आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत ताईसा. तर राहायला आलेल्या म्हणजे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत ना मंदिरात, त्याच्यामुळे आलेले आहेत वस्तीला. तर ताई बोरिवलीच्या आल्यात आणि बालकुंच्या. माझा भाचा पण आलेला आहे. तो मला बोलत होता, मामी मी कोणती तरी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर दाखव बाबू, बरं कोणती बनवते ते. तर तो बघू कोणती रेसिपी बनवते. बाबू कोणती रेसिपी बनवायची? आज मी पनीर लबाबदार रेसिपी बनवणार आहे. आज तो पनीर लबाबदार रेसिपी बनवणार आहे. तर कोणते इंग्रेडियंट्स आहेत ते बघून घ्या आधी. तर आता मी तुम्हाला इंग्रेडियंट्स दाखवतो. हे आहे टोमॅटो, ऑनियन, तेजपत्ता, लौंग, मिरं, दालचिनी. हे आहे भिजलेले काश्मीरी लाल मिर्च, काजू, अद्रक, लसूण, गरम मसाला, ऑइल, कोरिअंडर, कस्तुरी मेथी, दालचिनी पावडर, कोरिअंडर पावडर, लसूण आणि ही आहे आपल्याकडे अमूलची फ्रेश क्रीम आणि 1 kg पनीर. म्हणजे 1 kg पनीर एवढा का घेतलंय? कारण की आमच्या घरात जास्त जण आहेत, म्हणजे 10-12 जणांचा त्यांनी बनवत घेतले, त्याच्यामुळे एवढा बनवत घेतला. तर आता मी गार्लिक कट करणार आहे. त्याला कसा छोटा होता ना तेव्हापासून आदत आहे जेवण बनवायची ना. कसा पहिले छोटा होता तेव्हा यायचा आमच्या जवळ आणि सांगायचा मामी मी या करून देते, कांदा कटिंग करून देते. त्याला कशी सवय लागली ना ती किचन मध्ये जेवण बनवायची. मग तो सांगते आज मी रेसिपी कोणती तरी बनवून दाखवेन. तर चला बघूया कोणती रेसिपी बनवून दाखवते. तर आता मी पनीर कट करतो. याच्यात आपल्याला कसं पनीर कटिंग करायचं आहे? मीडियम साईजमध्ये. मीडियम साईज मध्ये ना? हां. आता आम्ही टेस्ट करून पण दाखवू कशी रेसिपी होते ते. आमच्या भांज्याने बनवत घेतले ना रेसिपी. आता आम्ही टेस्ट पण करून दाखवू कशी होते. तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. आता तर पनीर कटिंग करून झाला. आता पुढे काय करायचं? आता आपण सगळं फ्राय करूया. सगळा पॅन मध्ये फ्राय करायचं आहे ना सगळं. आता आपण रेसिपी चालू करूया. आता आपण याच्यात 4 टीस्पून ऑइल टाकू. आता ऑइल गरम झालं तर आपण याच्यात गरम मसाले टाकूया.
अद्रक, गार्लिक आणि काजू टाकूया. आता काजू गोल्डन आणि ब्राऊन झाले तर आपण याच्यात कांदा टाकूया. तर आता कांदा गोल्डन आणि ब्राऊन झाला तर आपण याच्यात टोमॅटो आणि लाल मिरची टाकूया. टोमॅटो टाकायचे नंतर तुम्हाला लगेच मीठ टाकायचे कारण की टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. आता आपल्याला अर्धा तास थंड व्हायला ठेवायचे. A few moments later. आता हे थंड झाले तर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. आता मी एवढं ग्राइंड केले तर आता मी हे सर्व करतो तुम्हाला नंतर दाखवतो. तर आता पॅन गरम झालं तर आपण याच्यामध्ये 1-2 टीस्पून ऑइल टाकू आणि बटर टाकूया. तर आता आपण याच्यात बटर टाकू. आता आपण याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया. आता आपण याच्यात ती पेस्ट टाकूया. आम्ही हा 1.5 ग्लास पाणी गरम केलं तर आपण याचे थोडं थोडं करून टाकूया. जास्त
आता आपण याच्यात मसाला टाकूया. हा गरम मसाला आहे, 1 चमच. काश्मीरी लाल चिली पावडर 1½ स्पून. कोरिअँडर पावडर 1/2 स्पून. तर आता आपण याच्यात कस्तुरी मेथी टाकूया. त्याच्यात मीठ आपण आधीच टाकलेला होता ना, ते पेस्ट करताना, हां त्याच्यामुळे एकदम परफेक्ट झालेली आहे. नंतर तुम्हाला जसं मीठ लागेल तसं टाकू शकता तुम्ही. तर आता आपण याच्यात पनीर टाकूया. आता आपण या थोडं टाइम मिक्स करूया. तर आता आपण ग्रेव्हीमध्ये पनीरचा ग्राइंड करून टाकू. तर आता आपण याला मिक्स करूया. आपण ग्रेव्हीमध्ये पनीर ग्राइंड का केलं सांगू, कारण की ग्रेव्हीमध्ये फ्लेवर यायला. पनीरचा जास्तीत जास्त फ्लेवर येईल नाही का हां ग्रेव्ही मध्ये. तर आता आपण याला 2-3 मिनिट वाफ देऊ. 5 minutes later. वाव, मस्त. आता आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम टाकू. कोथिंबीर जरा जास्तच टाकायची नाही का, त्याचा पण हां. मस्त फ्लेवर येतं कोथिंबीरचं. आणि आता फ्रेश क्रीम. तर आता आपण याच्यात फ्रेश क्रीम टाकू. खरंच खूप मस्त झाली रेसिपी. आम्ही दोघं टेस्ट करून बघतो आणि तुम्हाला सांगते. पनीर पण एकदम सॉफ्ट आणि मस्त वाटते. ग्रेव्ही पण मस्त एकदम थिक झाली. मस्त रेसिपी झाली. भाऊ तू टेस्ट करून बघ. अमेझिंग. मस्त, खरंच खूप मस्त रेसिपी झालेली आहे. आणि तुम्ही पण ट्राय करा हा ब्लॉग बघून. मस्त पनीर लबाबदार, पनीर लबाबदार रेसिपी आहे. मस्त झालेली आहे. आमची रेसिपी खूप छान झालेली आहे. तुम्ही पण करून बघा पनीर लबाबदार. आणि आमचा व्हिडिओ जर आवडले असेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. पहिल्यांदा माझ्या भाच्याच्या हातून बनवलेली रेसिपी खातो.
एक नंबर भाज्या छान. आता मामा टेस्ट करणार आहे. कसे झाले? एक नंबर झाले मस्त. आता या घराची सबसे वेगळी घर टेस्ट करणार आहे. कशी बनले? माझी रेसिपीला 10 आउट ऑफ 10. चांगली बनले 10 आउट ऑफ 10. चल निघ आता. कशी आहे? मस्त झाले बाबू. माझ्या मुलांनी फर्स्ट टाइम मामाकडे ही रेसिपी बनवली, चांगली झाली. आता माझी आई टेस्ट करते. कशी आहे? एकदम ऑसम झालंय. सिग्नेचर रेसिपी आहे.